माझा पाल्य 8वीला आहे सर. अर्जुन विठ्ठलराव नाखाते. ह्याच वर्षी मी टाकला. याच्या अगोदर दुसऱ्या हॉस्टेलला होता. त्या हॉस्टेलचं मी निवेदन बघितलं सर, पण मला काही असं इथल्यासारखं व्यवस्थित वाटलं नाही. ते बी व्यवस्थित आहे, पण इथं भरपूरच व्यवस्थित आहे. इथं म्हणजे कोणतीच गोष्ट कमी नाही की बाबा उणीवत नाही इथं की सर आमचे काही समजा आम्ही पालक म्हणून तक्रार तुमच्याकडे करावा अशी तक्रार आमची शिल्लकच नाही की बाबा सर इथं असं पाहिजे म्हणून. एकदम आम्हाला आता जाते वेळेस समाधान वाटायला लागले की खरंच आम्ही जे घरी करू शकत नाहीत ते आमच्या पाल्याला तुम्ही इथं द्यायलात. मी तिथं किचन बघितलं की इथलं किचन हे जेवणाचं हे म्हणजे केमिकल विकतं आहे. इथल्या कुठल्याही प्रकारचं इथं केमिकल नाही. म्हणजे सर्व स्वयंपाक हे घरच्यासारखा चुलीवरती गॅसवरती पण नाही. याच्यामध्ये विद्यार्थ्याचा खूप फायदा आहे सर की त्याच्या ज्या जीवनामध्ये काही आरोग्यदायी समस्या येणाऱ्या त्या येणाऱ्या नाही, कारण हे चुलीवरती आहे आणि नैसर्गिकरित्या असल्यासारखं आहे सर. हे मला सर्वप्रथम खूपच चांगला म्हणजे वाटलं सर हे. आणि मी एवढे हॉस्टेल बघितली, त्या हॉस्टेलमध्ये एवढी जेवणाची व्यवस्था कुठत नाही. किचन एवढं व्यवस्थित नाही, जेवण्याची एवढी पद्धत व्यवस्थित नाही. विशेष म्हणजे हे चुलीवरती आहे. पण इथं दोघाचं बी समाधान आहे. विद्यार्थ्याचं आपलं पालकाचं समाधान आहे, विद्यार्थ्याचं बी समाधान आहे. आमच्या विद्यार्थ्याला विचारलं तुला की बाबा तू पहिलंच वर्ष तुला काय वाटायलं पहिल्या हॉस्टेलमध्ये आणि या हॉस्टेलमध्ये, तर त्याचं असं सांगण्यात आलं आम्हाला की बाबा त्याच्या अगोदर मी जेवढ्या हॉस्टेलला होतो त्याच्यापेक्षा हे वेगळंच हॉस्टेल आहे. जेवणाची व्यवस्था इथं चांगलीच आहे, शिक्षणाची व्यवस्था तर म्हणता नंबर 1च आहे. आणि त्याचं म्हणलं तुला हे बरं वाटायलं तर कसं कितवीपर्यंत राहायचं कसं करायचं, तर त्याचं म्हणणं यायलं की मी पूर्ण जे बी काही मला तुम्ही शिकवितान ते मी इथंच शिक्षण पूर्ण करणार आहे.